महापालिकेच्या प्रभाग 14 या प्रारूप मतदार यादीत अक्कलकोट तालुक्यामध्ये रहिवाशांची नावं आली आहेत। ही नावं घुसटण्याचा प्रकार विधानसभा निवडणुकांपूर्वी घडला होता। आता ही नावं वगळावी अशी मागणी एमआयएमचे माजी गटनेते रियाज खिराद यांनी बुधवारी मनपा निवडणूक कार्यालयाकडे केली आहे। मनपाच्या प्रारूप मतदार यादीमध्ये हरकती दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालयामध्ये रोज गर्दी होत आहे। या दरम्यान माजी गटनेते खरादे यांनी बोगस मतदार नोंदणीबाबत गंभीर आरोप केलाय। खरादे म्हणाले, विधानसभा निवडणुकांपूर्वी अक्कलकोट ग्रामीण भाग, शहर उत्तरमधील जुना वेडी घरकुल परिसर, जोडभावी पेठ, मंगळवार बाजार या भागामधील मतदारांची नावं हे शहरमध्ये मतदारसंघात नोंदवण्यात आले आहेत। अक्कलकोट शहर आणि मुंबई येथील नावांची नोंदणी सोलापुरात झाली, त्यामुळे हीच नावं पुन्हा पालिकेच्या निवडणुकीमध्ये आलेत। मनपा आयुक्तांनी या सर्व मतदारांची पडताळणी करण्याचे आदेश निवडणूक यंत्रणेला द्यावेत। लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या अनेक महिलांना महा ई सेवा केंद्राकडे आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो दिले होते। या कागदपत्रांचा आधार घेऊन बोगस नोंदणी झाल्याचे खरादे यांनी म्हटले। मतदार यादीमधील हरकती घेण्यासाठी गुरुवारी 27 नोव्हेंबर शेवटची तारीख होती। आता ही तारीख 3 डिसेंबर 2025 आहे।